3 वेळा आमदार आणि त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांशी माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रत्येक घराघरात, इमारतीत, चाळीत, वाडीत लोकसंपर्क आहे आणि मला असं वाटतंय की त्यामुळे लोक निश्चित या सगळ्या लढाईत मला विजयी करतील. पण सरप्रायझिंगली नाही वाटलं की खरं तर मतदारसंघ बांधणी, लोकांना भेटणं, सोसायट्यांना भेटणं, चाळीत जाणं, लोकांशी संपर्क ठेवणं यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. कदाचित अमित ठाकरेंनी केली असेल की माहित नाही, पण तुम्हाला अमित ठाकरेंचं नाव सरप्रायझिंगली वाटतं? ठाकरे कुटुंबातली कुठलीही व्यक्ती निवडणुकीला उभी राहत नव्हती अशा प्रकारची प्रथा मान्य शिवसेना प्रमुखांनी आखून दिली होती. मध्यंतरीच्या काळात त्या शिवसेना प्रमुखांचं जे काही ध्येय होते त्याला खंड पडला आणि एक ठाकरे त्यानंतर दुसरे हेही आले. अर्थात लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही त्याच्यात. अमित ठाकरेंचं नाव अपेक्षित होतं का माहीम विधानसभा? एखादा कार्यकर्ता आला असता ज्यांनी वर्षानुवर्ष त्या मनसेनेचं काम केलंय, तसं न होता प्रमुखांचे चिरंजीवच आले. मला असं वाटतं एक रंगतदार लढाई होईल. अमित ठाकरेंनी नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणाले की मी चालत फिरतो, लोकांचे प्रश्न समजून घेतो, मी चालत असताना लोक मला येऊन भेटतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात आणि मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर मी माहीम विधानसभेसाठी आठवड्यातला 1 दिवस ठेवणार आहे, ज्याच्या माध्यमातून मी माहीमकरांचे प्रश्न सोडवे. जवळजवळ गेली 30 ते 35 वर्ष माहीम मधल्या आणि प्रभादेवी दादर मधल्या मतदारांनी मला वेगवेगळ्या नगरसेवक आणि त्यानंतर आमदार म्हणून निवडून दिलं. एकच दिवस नाही तर सतत सातत्याने 7 दिवस मी लोकांसाठी उपलब्ध असतो. वर्षाचे 365 दिवस रात्रंदिवस ज्या वेळेला कोणी गरजूवंत फोन करेल त्यावेळेला मी त्यांच्या हाकेला ओ देऊन स्वतः त्यांच्याकडे जातो आणि त्यांचे प्रश्न सोडवतो. आपण या मतदारसंघात कुठल्याही इमारतीत, चाळीत, वाडीत जर गेला तर आपल्या लक्षात येईल नागरिक कामं सगळ्याच ठिकाणी झालेले आहेत. लोकांना रोजच्या रोज भेटणं हा आमचा दिनक्रम आहे. 1 दिवस ठेवून फायदा नाही. 4.5 लाख मतदार आहेत. या मतदारांसाठी 1 दिवस मला असं वाटतं ते पुरेसं होणार नाही. 7 दिवस कमी पडतात, 365 दिवस कमी पडतात. त्यामुळे एका दिवसाने काय होईल मला माहिती नाही, पण लोकांना अपेक्षित असं असतं की आपल्यासाठी 365 दिवस भेटणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे, ही भावना असते. सरवटकर साहेब, एक प्रश्न असा आहे की आता राज ठाकरेंचा मुलगा आहे, म्हणजे ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा मुलगा 2019 ला निवडणूक लढला होता त्यावेळेला राज ठाकरेंनी वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. आता तुमच्यावर काही दबाव कोणी आणलाय का किंवा सांगितलंय का की आता राज ठाकरेंचा मुलगा निवडणूक लढतोय तर थोडंसं तुम्ही माघार घ्यावी किंवा थोडंसं मदत करावी, असं काही झालंय? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. पक्षाच्या वतीने उमेदवारी पहिली जाहीर केली मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनंतर. माहीम विधानसभा मतदार क्षेत्राचं नाव म्हणजे माझं नाव त्यांनी जाहीर केलं. याचाच अर्थ पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि पक्षाने जो विश्वास दाखवलाय तो सार्थक की ठरवण्याचं काम मी निश्चित करेन. दबाव आणला जातोय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. सदाशिवकरांनी आयुष्यात कधीच दबावाखाली कामच केलं नाही, त्यामुळे दबाव वगैरे काहीच नाही. समाधानकडे येऊया. समाधान, खरं तर अमित ठाकरेंची एंट्री सरप्रायझिंगली होती आणि जर आता आलेच आहेत, निवडणूक लढायलाही देखील तयार आहे. ते म्हणाले की आम्हाला काय लोकसभेला आम्ही मदत केली होती मोदींना म्हणून आम्हाला काय परतफेड नकोय. तर आता लढाई तर होणार आहे, तर ही लढाई तुम्ही कशी? ही लढाई जनतेची आहे. आम्ही जनतेची कामं केलेली आहेत गेली 5 वर्षात, त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक म्हणजे रविवार असून दे किंवा प्रत्येक आठवड्याचा प्रत्येक दिवस असून दे, आम्ही जनतेसाठी उपलब्ध असतो, आमच्या शाखेमध्ये असतो, आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो. दादर माहीम प्रभादेवी विभागात एक इमारत अशी नाही की ज्या ठिकाणी आमची कामं झाली नाहीत. त्याच्यामुळे ही निवडणूक आहे, जो तुमचं काम करेल त्याच्यासाठी जनता उभी राहणार आहे. आम्ही 100% खात्री आहे की आम्ही प्रत्येक घरामध्ये पोहोचलेलो आहे, पण जनता आमच्या सोबत आहे. ठाकरे म्हणतात मी चालत फिरतो, तुम्ही काही वेगळा पर्याय वापरणार आहात? आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो. त्यांनी हाक दिली तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे ज्याला गरज असते त्याच्या अडचणीला आम्ही उभी राहतो. कोविड काळ असून दे, त्यानंतरचा काळ असून दे, प्रत्येक अडचणीसाठी आम्ही आमच्या मतदारांसाठी उभे राहतो. त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की जो मतदारांसाठी उभा राहतो त्याच्यासाठी मतदार उभे राहतो. अमित ठाकरे माहीमसाठी एक खास आठवड्यातले 1 दिवस निवडणार आहे, तुम्ही तसा काही दिवस किंवा काही आम्ही 24 तास उपलब्ध असतो. आमची शाखा आपण बघितली तर रात्री 12-1 वाजेपर्यंत आमची शाखा चालू असते. त्याच्यामुळे 7 दिवस आम्ही माहीमच्या जनतेसाठी उपलब्ध राहणार आहोत आणि त्यांच्यासाठी इकडे आम्ही आमचं काम चालू आहे. आम्ही करणार असं नाही बोलत, आम्ही ऑलरेडी ह्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळे लोक बघतायत की तुमच्यासाठी कोण उपलब्ध असणार आहे. जर काय अडचण आली तर कोण तुमच्यासाठी लगेच धावत येईल, कोणाच्या आजूबाजूला कोण नसेल, फक्त तो तुमचा नेता हा तुमच्यासाठी उपलब्ध असेल, हे जनता बघते. आणखी 2 प्रश्न तुमच्यासाठी. खरं तर 2019 ला आदित्यजींच्या विरोधात मनसेने माघार घेतली होती. आता मनसेच्या विरोधात माहीम विधानसभेतून उद्धव ठाकरे काही माघार घेण्याची शक्यता, कारण का तुम्ही अनुभवी नेते आहात, ज्येष्ठ. मला असं वाटतं की हे जर तरवरती मी बोलणं योग्य नाही. शेवटी दोन्ही पक्षांचे काय निर्णय असतील हे आज सांगणं कठीण आहे. पण असं वाटत नाही की कोण कोणासाठी तरी काही जागा सोडतील. प्रत्येक पक्ष प्रत्येक विधानसभेमध्ये आपला उमेदवार निश्चित उभा करेल. जी आतापर्यंतची जी विजयी घोडदौड आहे ही जर अशीच सुरू राहिली आणि समजा अमित ठाकरे पराभूत झाले तर हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असू शकतो. हे मानण्यावरती आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो. त्यामुळे तो पराजय
जय झाला का धक्का किंवा जय झाला तर उन्माद, अशा गोष्टी काही निवडणुकीत असू नयेत. समाधान तुला काय वाटतं? नाही, शेवटी जनता ठरवते त्यांच्यासाठी कोण काम करतं. त्याच्यामुळे जनता जो काम करेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे हे मला ठाऊक. जर पराभूत झाले तर पुढे राज ठाकरेंसाठी नाही, ते त्यांच्या पक्षाचं असेल. आम्ही आमच्या पक्षाचं सांगू शकतो की आमच्या पक्षाचं काय, आम्ही 100% काम करणार आहोत. आमचे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि आम्ही जी कामं केली आहेत हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आम्हाला कोणालाही आरोप करायचे नाहीत. शेवटी कसं एक मोठं कुटुंब आहे, ते त्यांचा रिस्पेक्ट मान सन्मान आम्ही ठेवणारच, पण आम्ही जी कामं केली आहेत ही आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार.